गुगल पे, फोन पे यांच्या माध्यमातून पैसे द्यायचे ही आता तुमची पण सवय झाली आहे ना? खिशात पाकिट नको, सुट्ट्या पैशांची कटकट नको. हातात मोबाईल असला की बस. कुठेही जा, कितीही रुपयांचं पेमेंट करा, कटकट म्हणून नाही. इंटरनेट नसेल तर वायफाय वापरा. सोपं झालंय की नाही एकदम? पण आता हे सोपे व्यवहार खिशाला चटका देणार आहेत. कारण 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी केली आणि त्याचे पैसे जीपे किंवा इतर ॲप्सच्या माध्यमातून दिले तर आता तुम्हाला टॅक्स लागू शकतो, फी लागू शकते. त्यासाठीची तयारी केंद्र सरकारनं सुरू केली आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातलं एक विधेयक संसदेमध्ये सादर केलं. हे विधेयक मंजूर झालं तर जीपे, फोनपे यासारख्या ॲपवरून जी ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय त्यावर आपल्याला फी भरावी लागू शकते. आता किती असेल ही फी? कुणाला भरावी लागणार आहे? कधीपासून भरावी लागणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, का भरावी लागणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. आपला पहिला सवाल, मुळात जीपे, फोनपे यासारख्या ऍप्सच्या माध्यमातून केलेल्या ट्रान्झॅक्शनवर फी आकारायला आपल्या देशात सुरुवात झाली आहे का? नाही. जीपे, फोनपे, पेटीएम अशा कोणत्याही माध्यमातून आत्ता जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल तर लगेच तुम्हाला कुठलीही फी लागू होत नाहीये. पण येत्या काही महिन्यांमध्ये ती आकारली जाईल. कारण ती फी आकारता यावी यासाठी कायद्याचा अडसर होता आणि आता तो अडसर दूर व्हावा म्हणून सरकार कायद्यात सुधारणा करते. आता दुसरा सवाल, युपीआय पेमेंटवर फी आकारणारा हा नेमका कायदा आहे काय? तर युपीआय पेमेंटवर फी आकारू शकणाऱ्या कायद्याचं नाव आहे द टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल. हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलंय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. सध्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड्सवर फी आकारण्यासाठी बँका आणि पेमेंट सर्व्हिसेस म्हणजे हे जे जीपे, फोनपे वगैरे आहेत त्यांना कुठलीही मंजुरी नाहीये. आता ती मंजुरी देण्यासाठी हा कायदा मांडला जातोय. हा कायदा मंजूर झाला की मग हे जे सगळे युपीआय ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय त्यावर फी आकारण्यासाठी बँकांना परवानगी मिळेल. अर्थात परवानगी मिळाली, कायदा मंजूर झाला म्हणजे ते लगेच अंमलबजावणी नाही होत, त्यासाठी आरबीआयची परवानगी वगैरे पूर्तता कराव्या लागतील. त्या होती. पण आता तिसरा सवाल जो सगळ्यात महत्वाचा आहे, मुळात या व्यवहारांवर टॅक्स लावतच कशाला आहे सरकार? मी दुकानदाराकडनं एक वस्तू घेतली, त्या वस्तूची जी किंमत असते त्या किमतीवर जीएसटी असेल, वॅट असेल, हे सगळे टॅक्स आम्ही भरतो ना. मग आता त्याचे पैसे देताना सरकार नवा टॅक्स का घेतोय? तर त्याचं उत्तर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च. म्हणजे बघा, युपीआय ऍप्स आपण जी वापरतो म्हणजे जीपे, फोनपे वगैरे, ही स्वतंत्र कंपन्यांची ऍप्स आहे. हे बँकांचे ऍप्स नाहीये. हे ऍप बँकेमधून पैशाचे व्यवहार करतात, पण त्यांना बँकांचा दर्जा नाहीये. हे ऍप्स आणि या बँका हे एकत्रितपणे काम करतात. म्हणजे एका ऍपला अनेक बँकांची करोडो अकाउंट जोडली गेलेली असतात. प्रत्येक बँकेला प्रत्येक अकाउंट मधून होणाऱ्या प्रत्येक रकमेचं ट्रान्झॅक्शन करायचं असतं. मग ते ट्रान्झॅक्शन 1 रुपयाचं असो नाहीतर 1 लाखाचं असो, त्याची प्रोसेस सारखीच असते. त्यामुळं हे ऍप चालवणं, त्यामधल्या डेटाची देवाणघेवाण करणं, ही सगळी अकाउंट्स आणि त्यातले सगळे ट्रान्झॅक्शन, सगळे व्यवहार सुरक्षित ठेवणं, यासाठी एक टेक्नॉलॉजी तयार करणं, जेव्हा याबाबतच्या तक्रारी येतात तेव्हा त्यांचं निराकरण करणारी व्यवस्था तयार करणं, या सगळ्यासाठी खूप पैसा लागतो. तो पैसा बँकेलाही खर्च करावा लागतो आणि तो पैसा या ऍप्सनाही खर्च करावा लागतो. आता हा पैसा वसूल करण्याचा सध्या कोणताही मार्ग ना बँकांकडे ना या ऍप्सकडे. म्हणून तुम्हाला त्या ऍप्सवर वेगवेगळ्या ज्या जाहिराती दिसतात ना, त्या त्यासाठीच असतात, थोडेफार पैसे वसूल करता यावेत यासाठी. आता चौथा सवाल, एवढे दिवस का नाही घेतले मग पैसे? त्याचं कारण असं आहे की सरकारला या ऍप्सचा वापर करून 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे देशातील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करणं, व्यवहारातून कॅश बाद करून टाकणं, आणि दुसरं फिनान्शियल इन्क्लुजन म्हणजे देशातील अधिकाधिक जनतेला बँकिंगशी जोडणं. त्यामुळे सरकारनं सुरुवातीला या व्यवहारांवर कर लावला नाही. सुरुवातीला व्यवहारांची संख्या कमी होती, त्यामुळे बँकांना सुद्धा फारसा तोटा होत नव्हता. पण आता मात्र गावखेड्यात लोक युपीआय वापरू लागेल. अगदी 4-2 रुपयांचे व्यवहार सुद्धा युपीआय न होतात. एकट्या जुलै महिन्याचा डेटा बघा. जुलै महिन्यात भारतामध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले माहितीये युपीआय वरून? 2,370 कोटी. आणि त्याची रक्कम किती होती? 29.9 लाख कोटी रुपये. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत आहेत, त्यामुळे बँका आणि ऍप ऍग्रिगेटर्सचा खर्च वाढला असं त्यांचं म्हणणं आहे. आता सरकार काही प्रमाणात बँकांना हा खर्च परत करते, पण काही प्रमाणात. आता 5वा सवाल, मग सगळ्या युपीआय ट्रान्झॅक्शन्सवर कर किंवा फी लागू होणार आहे का? नाही. आता सरकार जो कायदा आणते आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ जे सांगतायत त्यानुसार जी फी लागणार आहे ती 2,000 रुपयांवरच्या ट्रान्झॅक्शनसाठी. म्हणजे 2,000 रुपयांच्या आत जे व्यवहार होतील ते फ्री असतील. असं का? कारण हे व्यवहार छोट्या व्यापाऱ्यांशी निगडीत असतात. जसं की दूध दुकानदार, किराणा दुकानदार, भाजीवाले, रिक्षावाले यांच्याशी आपले जे व्यवहार होतात ना,
त्या व्यवहारांना कोणताही टॅक्स नसेल. पण 2,000 रुपयांवरचे जे ट्रान्झॅक्शन्स असतील त्यांना मात्र फी द्यावी लागेल. आता ही फी कुणाला द्यावी लागेल? ही फी द्यावी लागेल मर्चंट अकाउंट होल्डरना. मर्चंट अकाउंट होल्डर म्हणजे कोण? व्यापारी किंवा दुकानदार. बँका त्यांच्या अकाउंटमधनं ही फी जमा करून घेणार. आता दुकानदाराला जी रक्कम द्यावी लागेल ती दुकानदार कुणाकडून वसूल करणार? अर्थातच ग्राहकाकडून. साधारणपणे ट्रान्झॅक्शन झालेल्या रकमेच्या 0.25% ते 0.4% इतकी रक्कम फी म्हणून आकारली जाऊ शकते. हा, आता 2,000 वरची रक्कम टॅक्सेबल असेल तर 1,999च्या पटीत ट्रान्झॅक्शन करणं वगैरे उपाय भारतामध्ये शोधले जाणार, यात काही शंका नाहीये. आता तुमचा 6वा सवाल, 2,000चीच लिमिट का? कमी किंवा जास्त का नाहीये? याची 2 कारणं. एक तर रोजच्या जीवनातले व्यवहार सरकार टॅक्स फ्री ठेवू पाहते. म्हणजे रोजचे व्यवहार हे 2,000 रुपयांच्या आतले असतात. पण फक्त एवढंच ढोबळ कारण नाहीये, याला आकड्याची जोड आहे. एकूण युपीआय ट्रान्झॅक्शनचा डेटा काय सांगतो? आपल्या देशात युपीआयचे जे एकूण व्यवहार होतात त्याच्या 95% व्यवहार हे 2,000 रुपयांपेक्षा कमी रकमांचे. म्हणजे लहान व्यवहारांसाठी युपीआय मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. फक्त 5% व्यवहार हे 2,000 रुपयांच्या वरच्या रकमांचे. म्हणजे जो टॅक्स लागणार आहे, फी लागणार आहे, ती या 5% ट्रान्झॅक्शनवर लागणार आहे. पण ते सरकार आहे, ते जे सांगतं ते थोडंसं खरवडून बघावं लागतं. सरकार 5% ट्रान्झॅक्शनवरच टॅक्स लावणार. पण या 5% ट्रान्झॅक्शन मधली रक्कम किती आहे माहितीये? 65%. कन्फ्युजन नका करून घेऊ, सोपं करून सांगते. समजा 100 लोकांनी युपीआय वर 100 रुपयांचे व्यवहार केले, तर त्यातले 95 लोक 35 रुपयांचे व्यवहार करतात आणि 5 लोक 65 रुपयांचे व्यवहार करतात. आणि सरकार जो टॅक्स घेणार आहे तो त्या 5 लोकांकडून. म्हणजे त्या 5 लोकांवर टॅक्स नाही लावणार आहे, सरकार त्यांनी खर्च केलेल्या 65 रुपयांवर टॅक्स लावते. म्हणजे 95% लोकांना खुश ठेवून सुद्धा सरकारची वसुली बरोबर होणार आहे. आता हा पैसा बँका आणि ॲग्रिगेटर वाटून घेतील की ते वेगवेगळी फी आकारतील हे अजूनही स्पष्ट नाहीये. अर्थात अशा प्रकारची फी बँका काही पहिल्यांदा घेत नाहीये. युपीआय येण्याच्या अगोदर आपण जी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरत होतो त्यांच्यावरही फी होतीच. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुभव असेल की जर तुम्ही क्रेडिट कार्डनं पैसे द्यायला गेलात तर व्यापारी तुम्हाला विचारतात, डेबिट कार्ड नाहीये का? कॅश नाहीये का? किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केलं तर डिस्काउंट नाही असं वगैरे सांगतात ना. म्हणजे मोठ्या दुकानांमध्ये नाही होते फारसं, पण लहान दुकानांमध्ये हमखास होतं. त्याचं कारण हे आहे की क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर फी किती असावी याचे नियम आरबीआयनं घालून दिलेले नाहीत. त्यामुळे क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनसाठी बँका मोठी फी आकारू शकतात. काही ठिकाणी ही फी ट्रान्झॅक्शन केलेल्या रकमेच्या 3% इतकी मोठी असू शकते. डेबिट कार्डसाठी मात्र आकडे सुसह्य आहेत, नेमून दिलेले आहेत. 20 लाखांपर्यंतच्या रकमेचं ट्रान्झॅक्शन जर तुम्ही डेबिट कार्डनं केलं तर 0.4% एवढी ट्रान्झॅक्शन फी आहे आणि त्यावरच्या रकमांसाठी 0.9% इतकी ट्रान्झॅक्शन फी आहे. पण या सगळ्यामधून एक गोष्ट एकदम क्लिअर होतीये, युपीआय पेमेंटसाठी टॅक्सचे दरवाजे सरकारनं आतापर्यंत पूर्णपणे बंद ठेवले होते. पण आता सरकारनं त्या दरवाजांचं लॉक काढून टाकले. त्यातून कोण किती आणि कशी वसुली करते हे स्पष्ट नाहीये. पण युपीआय पेमेंटच्या ट्रान्झॅक्शन मधून वसुली होणार हे मात्र नक्की आहे.